ऐका ना दादा, ही गाडी तुमची आहे का? हो माझी आहे. दादा मी इथंच राहिला आहे. 10 मिनिटासाठी तुमची गाडी देता का? कारण हॉस्पिटलला पेशंटला गोळ्या द्यायचे. जर वेळ झाला तर गाडी नाही दिली तर टाइम निघून जाईल दादा त्यांचा. जरा एक 10 मिनिटासाठी गाडी द्या की. हा आपण जावा ना गाडी घेऊन. हे जरा चावी. आलो दादा, 10 मिनिटात जाऊन येतो, लगेच येतो. त्यांच्या गाडी कुणाला पण कसं काय देतोयस तू? त्यानं तुला ओळखत नाही, तू त्याला ओळखत नाही, आणि गाडी घेऊन पळून गेला तर? अरे बापू, तो माणूस पुण्यावर तर चांगला होता आणि त्यात त्याचा प्रॉब्लेम हॉस्पिटलचा होता म्हणून त्याला मी गाडी दिली. अरे संजय, असं दिसण्यावर काय नसतं रे. अरे संतोष, इकडे. हा दादा आलो. 6 महिने झाले तुला पैसे देऊन, त्यातली 1 रुपये पण तू परत केलेला नाही. उद्याच्या उद्या दुकान खाली कर. दादा आता सध्या धंदा नाही. मला एका महिन्याची मदत द्या, मी काय तर जुळणी करेन. अरे 6 महिने झाले तुला पैसे देऊन, याच पण दिले नाहीत. मला आजच्याच पैसे तर दे, नाहीतर उद्या तू दुकान खाली कर. काय सांगू नकोस, मला पैसा पाहिजे. दादा दादा, काय झालं? ते तू मध्ये बोलणार? नेमकं झालंय तर काय? पैसे घेतलाय त्यानं माझे 20,000. तू देणार आहेस का? हे घ्या 20, आणि हे घ्या एक्स्ट्रा 5. आणि आता निघायचं. हा ठीक आहे, चल, जास्त नको बोलू. भाऊ, एवढे पैसे दिले, आपली काय सुद्धा ओळख नसताना आता तुमचे पैसे कसे मी देऊ परत? गरज नाही पैसे द्यायची. जशी माझी आणि तुझी ओळख नसताना तू एका शब्दावर गाडी दिलतीस ना, तसेच मी तुझ्यासाठी दिलं. ठीक आहे. आणि इथं ना माणुसकीला किंमत आहे, पैशाला किंमत नाही. आणि हे घे, काय खर्च पाण्यासाठी तुझ्या पैसे ठेवून घे. भाऊ नको, तुमचे लय उपकार झाले माझे. हेच पैसे मागायला घ्या आणि आपले तेच पैसे मी आता तुम्हाला देत जाईल. नको, राहू दे. राखीला धरत वेठीला कशी न सुटावी आशा.